शेअर बाजारातील घसरणीबाबत अर्थमंत्र्यांचे मोठे विधान, अर्थसचिवांनीही दिली माहिती। या विषयावर आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। शेअर बाजारातील मोठ्या प्रमाणात झालेली घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने होणाऱ्या विक्रीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोठे विधान केले आहे। अर्थमंत्र्यांनी सांगितले की परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेत नफा कमवला असून आता ते नफा मिळवून बाहेर पडत आहेत। गेल्या 9 दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात सातत्याने घसरण नोंदवली गेली, तर गेल्या 5 महिन्यात सेन्सेक्स निफ्टी सुमारे 15% घसरले आहे। अर्थमंत्र्यांनी मुंबईत अर्थ मंत्रालयासोबत अर्थसंकल्पोत्तर पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये अर्थमंत्र्यांना शेअर बाजारातील सततच्या घसरणीबाबतचा प्रश्न विचारण्यात आले। या दरम्यान निर्मला सीतारामन यांना भारतीय बाजारपेठेत परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेल्या विक्रीबद्दल प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्या म्हणाल्या की भारतीय अर्थव्यवस्थेच्या मजबूतीमुळे गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत आहे आणि परदेशी गुंतवणूकदार आणि किरकोळ गुंतवणूकदार देखील नफा बुक करत आहेत। या प्रश्नाचे उत्तर देताना अर्थसचिव तुहिन कांता दास म्हणाले की परदेशी गुंतवणूकदार एका उद्देशान्मुख बाजारपेठेतून दुसऱ्या उद्देशान्मुख बाजारपेठेत जात आहेत, हे खरे नाही। उलट ते ज्या देशातून आले होते त्या देशात म्हणजे अमेरिकेत परत जात आहेत। पुढे ते म्हणाले की जागतिक अनिश्चितता असूनही सरकारने अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अनेक पावले उचललेली आहेत आणि भविष्यातही ती करत राहतील। अर्थ मंत्रालयाच्या इतर अधिकाऱ्यांनी सांगितले की जागतिक अनिश्चिततेमुळे बाजारात विक्री झाली आहे आणि हे अल्पकालीन आहे। शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे बाजार भांडवल 14 महिन्यात प्रथम $4 ट्रिलियन खाली म्हणजेच $3.99 ट्रिलियन पर्यंत खाली आले आहे, जे 4 डिसेंबर 2023 नंतरचे सर्वात कमी आहे। डिसेंबर 2023 मध्ये भारतीय शेअर बाजाराचे बाजार भांडवल $5.14 ट्रिलियन रुपयांच्या पातळीवर पोहोचले। याचा अर्थ असा की पातळीपासून बाजार भांडवलला $1 ट्रिलियन चा फटका बसलाय। निफ्टी 26,000च्या पातळीवरून 23,000च्या खाली घसरला आहे, तर सेन्सेक्स 86,000च्या पातळीवरून 76,000च्या खाली घसरलाय। निफ्टी मिड कॅप इंडेक्स 60,000 वरून 50,000च्या खाली आलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।